ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, हा जो चॅनल आहे ना, भैरवनाथ संत आणि भक्ती कशी करावी याच्यावर. आणि दुसरा विषय असा आहे, विज्ञान, अध्यात्म आणि आजची परिस्थिती. या तिन्हींची सांगड घालून हे विचार आपल्यापुढं मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि हे विचार कशात आहे? भागवतात आहे. तुम्ही भागवत ग्रंथ वाचा. भागवतामध्ये काय आहे? हेच आहे, विज्ञान, अध्यात्म आणि आजची परिस्थिती. हे जी बोलतोय ते माझ्या मनाचं नाही आहे. तर आपण काय म्हणतो? माणूस मरतो. माणूस मरणं म्हणजे काय? हा जुना देह सोडून नवा देह प्रवेश करणं. आणि जसं शरीरातलं जुना कपडा फेकतो, नवा कपडा घालतो, तसं आत्मा अमर आहे, हा शरीर आपलं टाकलं जातो. मग लोक म्हणतात स्वर्गवासी झाला. आता विज्ञान काय म्हणतं? पृथ्वी गोल आहे, ती स्वतःभोवती फिरती, सूर्याभोवती फिरती, आणि चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. सूर्याची उष्णता पृथ्वीला मिळते आणि तिचं तेज चंद्राला मिळतं. आणि मग तुमचं स्वर्ग कुठे आहे? या काही गोष्टी आहे ना आपल्याला. स्वर्ग म्हणजे चांगलं, पाताळ म्हणजे मध्यम, आणि ही काल्पनिक बागुलबुवा ही काल्पनिक दिलेलं आहे. आणि 33 कोटी देव जे आपल्याला दाखवलेत ना, हे सगळे काल्पनिक आहे. आणि मग विज्ञानवादी लोकांना ते मान्य नाही. खरा देव कुठे? आपल्या हृदयात आहे. दुसरा देव आईबापात आहे. तिसरा देव चंद्र, सूर्य, हवा, पाणी, पंचमहाभूत आणि प्राणीमात्र. आणि कृष्णाने जे दाखवलेलं आहे, गोवर्धन पूजा लोक करत होते, गोवर्धन पूजा त्यांनी बंद केली. आणि हा निसर्ग पूजा करा. नामदेवाने दाखवून दिलं आहे का काय? देव कुठे? प्राणीमात्रात आहे, कुत्र्यात देव आहे. आणि मग माणूस स्वर्गवासी झाला, हे काही गोष्टी या लोकांनी लिखाण करून ठेवले. त्याच्यामध्ये निम्म हे सर्व काल्पनिक आहे. आणि मग आपण ज्या वेळेला मरतो त्यावेळेला आपलं कर्मानुबंध मनुष्य लोके, जसं कर्म असेल तसं त्याच्या युनित प्रवेश होतो. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, तो झाला अंगे हरिरूप. आणि मग आपण काय म्हणतो? आपली वासना आहे. आणि मग रतन टाटा ज्या वेळेला त्याने विचारलं, आता माझी एवढी संपत्ती आणि मग मी मेल्यानंतर माझ्याबरोबर येईल का? त्यांनी सगळे त्याचे मॅनेजर बोलवले. आणि मॅनेजरने काय सांगता येईना, रस्त्यात भिकारी होता. त्यांनी सांगितलं, तुम्ही अमेरिकेला गेलो काय करता? पण अमेरिकेला गेलो, आपला पैसा तिथे जमा करता आणि त्यांचा घ्यायचा. जपान, जगात जेवढे देश आहे तिथं आपलं चलन द्यायचं आणि ते घ्यायचं. मग तसंच आहे, आपण जे कर्म करू प्रत्युत्तर ते कर्म मिळणार आहे. म्हणून त्या रतन टाटांना त्याला उपदेश झाला. आणि त्या रतन टाटांना या कॅन्सरचा दवाखाना काढला, कुत्र्याला दवाखाना काढला. त्याच्या याच्यामध्ये त्याची दुकान आहे, त्याच्यात कुष्ठरोगाच्या मुली घेतल्या. आणि त्यांनी त्याच्या कमाईपैकी 60% धन हे देशाला दिलं. आणि तो ज्या वेळेला मेला त्यावेळेला संपूर्ण जग रडलं. आणि खरा अध्यात्म कोणाला? त्याला कळला. आणि मग माणूस मेल्यानंतर आपण काय म्हणतो? सुतक. आता सुतक म्हणजे काय? ज्या वेळेला आपला जो शरीर आहे आणि पृथ्वी, या पृथ्वीमध्ये व्हायरस, अनेक प्रकारे जीवाणू असतात, कोट्यावधी प्रकारे जीवाणू असतात. आणि आपल्या शरीराची ज्या वेळेला प्रतिकारशक्ती कमी पडती त्यावेळेला ते व्हायरस, ते जीवाणू आपल्या शरीरावर हल्ला करतात. आणि त्याची ज्याला प्रतिकार करायची शक्ती नाही त्याचं नाव काय? आजारपण. म्हणून आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती ठेवणं, योगासनं करणं, नियमित व्यायाम करणं, वेळेवर जेवण करणं, आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची कोणी? आपल्याकडे. आणि मग माणूस ज्या वेळेला मरतो त्यावेळेला ती बाहेरची जीवाणू आहे ना, झटकन त्याला मिळतात. एखादा प्राणी जर मेला ना, कुत्रं, मांजर, उंदीर, बघा त्याच्यावर ते जीवाणू अटॅक करतात. आणि मग ते असंख्य प्रकारे किडे असतात. तसं माणसाच्या याच्यावरती ते करतात. आणि मग
त्यावेळेला त्याचे जे कुटुंबातले लोक आहे ते त्याला त्याच्याजवळ यावंच लागतं. आणि ते संपर्क सगळा कोणाला होतो? त्या लोकांना होतो, त्याचे भाऊबंध, त्याचे नातलग. आणि मग त्यांच्या हातचं अन्न खाणं म्हणजे व्हायरस आपल्या पोटात जातो. म्हणजे सुतकाचं अन्न खाऊ नाही, त्यांच्याजवळ जाऊ नाही. आणि मग ते जंतू किती दिवस असतात? 13 दिवस असतात. मग त्या वेळेला सुतकाच्या माणसांच्या जवळ आपण जायचं नाही. आणि मग ते काय करतात? त्यांच्यापाशी आपण जात नाही आणि ते व्हायरस त्यांच्या अंगाला असतात. म्हणजे करोनावानी तो व्हायरस पसरू नये म्हणून आपले विज्ञानवादी लोक होते. पूर्व लोकांच्या काही परंपरा आहे त्याच्यामध्ये विज्ञान आहे काय, पण ते त्यांनी त्या भाषेत सांगितलेलं आहे आणि आपण त्याचा अर्थ वेगळा केला आहे. आणि मग त्याला ज्यावेळेला त्याचा दावा होतो त्यावेळेला त्याचे ते जंतू केसात थांबू नये. केस साफ केले जातात, कपडे साफ केले जातात, आंघोळ केली जाते आणि मग त्याचे कपडे घरातले धुतले जातात, घर सारवलं जातं. आणि सगळं केल्यानंतर तरी ते काही त्यांच्या अन्नात व्हायरस असतो. त्यामुळं ते सुतकाचं अन्न आपल्या शरीराला व्हायरस मिळवू नये म्हणून सुतकाचं अन्न खाती नाही. हा मूळ संदर्भ आहे. नाही तर अन्न हे परब्रह्म आहे, अन्नात दोष नाही. पण त्या अन्नात दोष काय होतो? त्या शरीराचा, त्यांचं मन दुःखी असतं आणि दुःखानं केलेलं अन्न असतं. जसं पद्धतीनं अन्न केलं असतं तसं आपलं रक्त बनतं. म्हणून आपलं मन दूषित होऊ नये, आपलं रक्त दूषित होऊ नये म्हणून हे सुतकाचं अन्न खाल्लं जात नाही. आणि मग 10वा होतो, 13वा होतो आणि नंतर मग 5-5.5 महिने केले जातात आणि वर्ष साध होतं. म्हणजे वर्षापर्यंत ते राहिलेले काही त्याचे विकार आहेत त्यांचं मन एकदम पवित्र होतं, ते सगळे विसरून जातात आणि मग माणसं फ्रेश होतात. आजच्या काळामध्ये माणूस मरतो, आपण म्हणतो हे गे मी गेलो यांचं कसं होईल? काय नाही, कुणाचंच दखून राहत नाही. माणूस गेल्यानंतर त्याचं शिल्लक काय? पूर्वी माणसाबरोबर जायची, सती जायची. मग सती जाण्याकरता मग ती चाल बंद करण्याकरता त्याचं काय निरुपयोगी वस्तू काय? केस. तर काही ठिकाणी ते केस काढतात आणि त्याच्याबरोबर जाळले जातात. आणि महिला जायच्या नंतर त्याने ते केसांवर आणलं आणि मग सगळी केस काढून टाकायची. आणि आपल्या भागामध्ये काय 10व्याच्या दिवशी काढले जातात. म्हणजे आपल्या देशामध्ये 20 किलोमीटर 10 कोस ज्या वेळेला जाऊ तिथल्या सगळ्या चालीरीती, तिथली पद्धती आज भारतामध्ये वेगवेगळे आहेत. आणि मग ते केस टाकले जातात, त्याचे केस काढले जातात आणि त्याच्या नावानं बा आपलं मन हलकं होतं. हळू 13व्याला 5-5.5 महिन्याला आणि मग वर्ष साधारण संपूर्ण विसरून जातात. आणि मग त्याची आठवण घेतात आणि मग त्याची आठवण घेऊन आणि मग याच्या कामाला लागतात. मग आपल्या वाडवडिलांनी काय चांगलं काम केलेलं आहे? कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचे हारिक वाटे. बापानं काय चांगलं केलं आहे, मग मुलांना काय करायला पाहिजे? मग जर मुलांना चांगलं केलं तर कोणाला आनंद होतो? तुकाराम महाराज, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचे हारिक वाटे देवा. मग त्याचा आनंद कोणाला होतो? देवाला होतो. म्हणून बापाचं जे काम आहे ते मुलांनी करावं. बापाच्या काय वासना शिल्लक आहे त्या मुलांना शिल्लक करावा. त्याच्या इच्छा असतील आजही काही आईबापाच्या इच्छा ज्या असतात त्याच्याकरता ते मुलं 50% मुलं करू राहिलेत. पण आज 50% मुलांना काय घेणं देणं नाही. त्याची शिल्लक किती आहे आणि मागं शिल्लक काय याचा विचार केला जातो. म्हणून हा दुर्लभ मनुष्य देह आपल्याला मिळाला आहे, हा परत मिळणार नाही. आणि मग मिळालेला देहाचा वापर आपण कसा करायचा हा प्रत्येकानं ठरवायचा आहे. म्हणून समाधानी राहा, आनंदी राहा, दुसऱ्याचं चांगलं चिंतन करा, कोणाचं फुकट घेऊ नका, फुकट देऊ नका. आणि हीच खरी भक्ती. भक्तीचे प्रकार 9 सांगितलेले, पण खरी भक्ती, खरा देव
प्राणीमात्रात आहे, निसर्गात आहे. जर प्राणीमात्रात देव आहे तर माणूस आहे, मी माणूस आहे. माणसानं काय करावा, एकमेकावर प्रेम करावा. आजचा माणूस काय झाला आहे, पशु बनला. मी माणूस आहे, माणूस पण विसरला. बघा, माणसाला जर पशुची उपमा द्यायला माणसं लाज वाटते. काय, माणूस पशीच्या पलीकडे बळगला. म्हणून माणूस म्हणून जगा. माणूस जगण्याकरता माणसाला फक्त एवढंच कळलं ना, मी माणूस आहे, संपूर्ण तिथं येतं. आणि मला मरायचं आहे, मी मरणार आहे. मी संग काही आणलं नाही, संग काही नेणार नाही. एवढं त्याला कळलं का तिथून खरी भक्ती सुरू होती आणि शांती समाधान सुरू होतं. पण आज जगा जिकडं तिकडं मला कसं मिळेल, जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे, सगळं दिलेले दासोबा याच्यामध्ये. तुकारामाच्या गाथ्यात दिलेले, हरिपाठात दिलेले, दासबोधात दिलेले, भागवतात दिलेले. पण आपल्याला ग्रंथ वाचायला वेळ नाही. जरी ग्रंथ वाचायला वेळ नाही, बघा त्यावेळेला खूप वेळ लागायचा. पण आज आहे ना, शासनानं खूप सोय केलेली. ही जी गुगल आहे ना, इंटरनेट, याच्यामध्ये तुम्ही काहीही मागा, तुम्हाला झटकन मिळतं. एवढी सोय झालेली आहे. आणि पटकन आपल्याला घेते आणि आपल्याला ते पाहता येते. कोणताही ग्रंथ मागा, कोणचंही काही मागा, कोणचाही अभंग मागा, तुम्हाला घरपोच येतो. आपल्या मनातला जो प्रश्न अडला आहे ना, तो आपला प्रश्न आपण पूर्वी दुसऱ्याला विचारायचो. दुसरा एखादा चांगला सांगायचा, काही सांगत नव्हते, फसवायचे. पण हे गुगल काय फसत नाही. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला ग्रंथ नाही वाचता आले, तुम्ही पटकन तुम्हाला जे विचार आहे ते घ्या आणि आपला आत्मोद्धार करा. आपल्या मुलाबाळांना ते बघायला हवा. आणि म्हणून हा सिद्ध भैरव चॅनल आहे, हा प्रत्येकाने बघा. भैरवाला या आणि या चॅनलमधून आत्मोद्धार करून घ्या. आणि याला फक्त काय आहे, पैसे द्यायची गरज नाही, फक्त क्लिक करा आणि सदस्य व्हा. जय योगेश्वर भगवान की जय.